राम राम नमस्कार रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये. प्रथम सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपले नवीन वर्ष हे आनंदाने सुख समृद्धीचे आणि आरोग्यमय जाओ. आणि जर आरोग्यमय राहायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडे वर्कआउटसाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला वर्कआउटसाठी फ्री वर्कआउट करण्यासाठी लिंक प्रोव्हाइड करू शकतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मी माझा नंबर दिलेला आहे. तर आज आपण फिटनेसवर हेल्थबद्दल बोलणार आहेत की कसे महिलांच्या शरीरामध्ये बदल होत जातात. महिलांचं वय जसजसं वाढत जात आहे तसतसे चेंजेस त्यांच्या शरीरामध्ये होत जातात. स्पेशली 40 वर्षापर्यंत महिलांना कॅल्शियमची डेफिशियन्सी निर्माण होत असते. तर आपण अशा कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल की जेणेकरून महिला निरोगी राहतील व महिलांच्या आयुष्यात बिमारी येणारच नाहीत. म्हणजे त्यांची दिनचर्या चांगली राहील. दिनचर्येमध्ये अशा कोणत्या गोष्टी ॲड करू शकतो आपण, तर त्याच्यावर आज आपण चर्चा करूया. तर महिलांना 40 नंतर खूप सारे बदल होतात महिलांच्या शरीरामध्ये, स्पेशली मेनोपॉज पिरियड. तर एक हार्मोनल इनबॅलेन्स व्हायचं, हार्मोन्स शिफ्ट होण्याचं त्याला आपण प्री मेनोपॉज स्टेप म्हणू. म्हणजे पिरियड्स बंद व्हायच्या आधीचा टाईम, प्री मेनोपॉज पिरियड. तर त्यासाठी बॉडी प्रिपेअर होत असते त्यांची. तर त्या प्रिपेअर होताना मेनोपॉजसाठी सर्व बॉडीमध्ये खूप सारे बदल घडून येतात. अशावेळी महिलांना समजतही नाही की का पिरियड्स व्यवस्थित चालतात. आणि मेनोपॉज प्री मेनोपॉज स्टेज ह्यामध्ये हळूहळू शरीरातील इस्ट्रोजन लेवल कमी होत जाते. आता इस्ट्रोजन हा एक हार्मोन्स आहे आणि इस्ट्रोजनची लेवल कमी झाली तर बॉडीमध्ये खूप सारे बदल होत जातात. आणि स्किन ढिली पडणं, जॉईंट्स व्यवस्थित न राहणं, आपली जी मेंटल हेल्थ आहे ती बिघडणं, मग हे हार्मोनल शिफ्ट होताना बदल होत राहतात. स्पेशली शरीरातील इस्ट्रोजन लेवल कमी होत जाते आणि त्यामुळं बॉडीतील मेटाबॉलिझम स्लो होतो व वेट गेनचा प्रॉब्लेम यायला सुरुवात होती. आणि दुसरं काय तर इस्ट्रोजन लेवल कमी व्हायला सुरुवात होती तेव्हा गरमी होणं, टेम्परेचर लेवल आहे त्याला ॲडजस्ट न करता येणं, ऑस्टिओपॉरोसिस म्हणजे शरीरामध्ये जे बोन्स आहेत, जॉईंट्स आहेत ते वीक होणं. इस्ट्रोजन खूप महत्त्वाचं काम करते. कॅल्शियमला ऑब्झर्वेशनसाठी इस्ट्रोजनची मदत मिळते. आणि जेव्हा इस्ट्रोजन कमी होतं तेव्हा आपल्या बोन्समध्ये कॅल्शियम ऑब्झर्व होणं कमी होतं आहे. म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा मेनोपॉज पिरियड यायला सुरुवात होती ना तेव्हा बोन्स रिलेटेड, जॉईंट्स रिलेटेड प्रॉब्लेम यायला सुरुवात होती. आणि मग चौथा जो प्रॉब्लेम येतो स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असते. पिगमेंटेशन होणं, पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम येणं, स्पेशली मोलाज्मा. जेव्हा आपण शरीरात इस्ट्रोजनची कमतरता होते तेव्हा हार्मोन्स इनबॅलेन्स व्हायला सुरुवात होते आणि मग मेलानिनचं प्रोडक्शन वाढतं आहे. परत मेनोपॉज पिरियडमध्ये मेलानिनचं प्रोडक्शन वाढल्यामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल यायला सुरुवात होती. त्यानंतर स्किन डल व्हायला सुरुवात होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यानंतर. आणि इस्ट्रोजनची लेवल कमी झाली तर हार्मोन्स इनबॅलेन्स होते. हार्मोन्स इनबॅलेन्समुळं मेंटल हेल्थवर परिणाम होते. आणि मेनोपॉज पिरियड गेल्यानंतर काही महिला डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. आणि त्याची सुरुवात पहिल्या मेनोपॉजच्या स्टेजमध्ये येते. मग आपल्याला आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर न्यूट्रिशन डेफिशियन्सीज पण निर्माण होतात, जसे की मेटाबॉलिझम स्लो होणं, डायजेशन खराब होणं. यासाठी परत हार्ट हेल्थवर त्याचा परिणाम होतो आहे. इस्ट्रोजन हा जो हार्मोन आहे तो हार्ट हेल्थसाठी पण खूप महत्त्वाचा आहे. हार्ट रिलेटेड हार्मोन्स म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स इस्ट्रोजनच्या कमीमुळे होतात. BP वाढते, कॅलेस्ट्रॉल वाढतं आहे, परिणामी मग हार्ट अटॅक पण येऊ शकते. मग हे सर्व होतं आहे 40 नंतर. मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपण आपल्या आहारामध्ये भाजीपाला ॲड करायला पाहिजे, सकस आहार घ्यायला पाहिजे, न्यूट्रिशन ॲड व्हायला पाहिजे. सोयाबीन, फ्लॅक्सीड, चिया सीड्स ह्या गोष्टी आपल्या आहारात ॲड व्हायला पाहिजे. ज्याच्यामुळं इस्ट्रोजनची लेवल ही शरीरामध्ये मेंटेन राहील.
त्यानंतर ओमेगा 3चं सेवन केलं पाहिजे. ओमेगा 3 हा फॅटी ॲसिड आहे, गुड फॅटी ॲसिड, तर याचं कंजम्पशन तुम्ही करायला पाहिजे. हे स्पेशली मग हर्बल लाईफलाईन टॅब्लेटमधून मिळते. कॅडलिओर ऑइल, अंडी, फिशमध्ये, पिवळ्या भाज्यामध्ये पण ओमेगा 3चे सोर्स मिळतात. मग याचं रेग्युलर जर सेवन आपण केलं तर आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचं बॅलन्स पण राहते. मग ओमेगा 3मुळे मेंटल हेल्थवर पण चांगला परिणाम होते. विटॅमिन्सची, मिनरलची जी डेफिशियन्सी आहे ती निर्माण होत नाही. आता या ओमेगा 3मधून समजा जर विटॅमिनयुक्त जर आपण आहार असन आपल्या आहारात ॲड असतील तर व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B2, तर मग हे सोर्स पण आपण आहारात घ्यायला पाहिजे, विटॅमिन्स ॲड केले पाहिजे. तर व्हिटॅमिन B साठी आपण नॉन व्हेजिटेरियन फूड खाऊ शकतो. व्हिटॅमिन D साठी सनलाईट आहे, उन्हापासून, कवळ्या उन्हापासून आपल्याला व्हिटॅमिन Dचा सोर्स मिळते, चुन्यातून पण मिळते. व्हिटॅमिन B12 यानं मेंटल हेल्थ आपली चांगली होती. एन्झायमरी, मूड चेंजेस, डिप्रेशन, झोप न येणं, हे जे लक्षण आहेत हे व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचे आहेत. आणि B12 जर मेंटेन असेल तर जॉईंटचे, बोन्सचे पण प्रॉब्लेम येत नाहीत. त्यानंतर तुम्ही प्रोबायोटिक पण ॲड करू शकतात, ज्याचा डायजेशन जसं जसं वय वाढत जाते तसं तसं डायजेशनचं प्रमाणसुद्धा बिघडत आहे, डायजेशन बिघडत चालतं आहे. मग तसं तसं डायजेशनची प्रोसेस जी आहे ती स्लो होते. मग त्यासाठी आपल्याला बॅक्टेरियाची गरज पडते, गुड बॅक्टेरियाची. तर गुड बॅक्टेरियाचे सोर्स जिथून मिळतील ते आपण घ्यायला पाहिजेत. रेग्युलर वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे. मेडिटेशन पण महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमुळं मेंटल हेल्थ चांगली होती. आणि जर आपण अशी जर काळजी घेतली वेळीच तर आपल्याला काही डिसऑर्डर येणार नाहीत आणि आपण हेल्दी आणि फिट राहू. तर तुम्हाला जर हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या झूम वर्कआउटसाठी. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. तिथं तुम्हाला फिजिकल वर्कआउट, परत आहार, मार्गदर्शन सगळंच प्रोव्हाइड केलं जाईल. एकदा जॉईन होऊन बघा. जॉईन होण्यासाठी फीस वगैरे काहीच नाही आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.